जेकेसीसी क्रिकेट संघ अर्णाला गावात नंबर 1. जेकेसीसी क्रिकेट संघ अर्णाला गावात नंबर 1. जेकेसीसी क्रिकेट संघ अर्णाला गावात नंबर 1. जेकेसीसीला डिमांड भारी, जीवदानी आईची महिमा सारी, पाठीशी उभी आहे एक विराई. जिंकलाय मोठ्या मानाचा आम्ही लंबोदर क्रिकेट चषक, जिंकलाय मोठ्या मानाचा आम्ही लंबोदर क्रिकेट चषक. जेकेसीसी क्रिकेट संघ अर्णाला गावात नंबर 1. 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 जुना कोलीवाड्यात गाजतय जेकेसीसी क्रिकेट चषक, जुना कोलीवाड्यात गाजतय जेकेसीसी क्रिकेट चषक. जेकेसीसी क्रिकेट संघ अर्णाला गावात नंबर 1. 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 श्रीराम वंदन त्याच्या चरणावर, त्याचीच कृपा साऱ्यांवर, जेकेसीसीच्या संघावर. श्रीरामाच्या नामाचा जयघोष करतन सारी लोक, श्रीरामाच्या नामाचा जयघोष करतन सारी लोक. जेकेसीसी क्रिकेट संघ अर्णाला गावात नंबर 1. 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 Thank you DJ. So finally जेकेसीसी अर्णाला बिग बॅश लीगची ट्रॉफी कशी असणार याची सर्वांना उत्कंठा लागलेली होती आणि ती उत्कंठा लागत असताना आपल्या सर्वांसमोर ही ट्रॉफी इथे उभी करण्यात आलेली आहे. सुपर 6 ही तिसरी मॅच आहे आणि या तिसऱ्या मॅच मध्ये जे दोन संघ एकमेकांसमोर खेळणार आहेत त्यामध्ये योगायोग बघा की जेकेसीसी अर्णाळाचा संघ एका बाजूला आहे जो सुपर 6 मध्ये दाखल झालाय, म्हणजेच याच मैदानामध्ये खेळलेला, याच मैदानाच्या आयोजनामध्ये सर्वात मोठा वाटा असणारा संघ, मुख्य आयोजक म्हणून ते आहेतच. त्यांच्या उजव्या बाजूला त्यांच्या जवळचा संघ टीम आगाशीचा आहे आणि या दोन संघांना लाईनअप केल्यानंतर आपण या ट्रॉफीचं अनावरण करणार आहोत. या ट्रॉफीचं अनावरण करत असताना मंचावरील उपस्थित मान्यवरांची जर का संख्या बघितली तर बहुतांश मान्यवरांचं या स्पर्धेवरती खूप मोठं प्रेम आहे, त्यांनी खूप मोठं योगदान या स्पर्धेला दिलंय, सहकार्य केलंय आणि जागे अभावी आम्ही सगळ्यांना या ठिकाणी बोलू शकत नाही, त्याबद्दल सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतोय. आणि आपण सर्वजण नाही येऊ शकलात तरी सुद्धा आम्ही काही मेन असे व्यक्ती आहेत त्यांना आपण या ठिकाणी बोलवणार आहोत आणि त्यांच्या शुभ हस्ते हे ट्रॉफीचं अनावरण करणार आहोत. सो मी सर्वप्रथम विनंती करेल या स्पर्धेसाठी उपस्थित विशेष अतिथी आदरणीय मयांक स्नेहा नवीन दुबे सरांना की आपण मंचात खेळपट्टीच्या दिशेने यायचंय. त्याचबरोबरीनं ग्रुप ग्रामपंचायत अर्नाळाचे सरपंच नंदकुमार घरत साहेब यांना विनंती करेल आपण सुद्धा खेळपट्टीच्या दिशेने यायचंय. त्यानंतर आदरणीय भरत भोईर साहेब यांना विनंती आपण सुद्धा खेळपट्टीच्या दिशेने या. त्याचबरोबरीनं निकेतजी भोईर यांना विनंती करेल आपण सुद्धा या खेळपट्टीच्या दिशेने यायचंय. त्यांच्या सोबतीनं आदरणीय मयूरजी नाईक जर आपण असेल तर आपण सुद्धा या. त्यानंतर महेशजी पाटील ग्रुप ग्रामपंचायत अर्नाळाचे सदस्य यांना विनंती आपण सुद्धा या खेळपट्टीच्या दिशेने यायचंय. त्यानंतर महेंद्रजी पाटील साहेब यांना विनंती आपण सुद्धा खेळपट्टीच्या दिशेने यायचंय.
महेंद्रजी पाटील साहेब, आपल्याला विनंती आहे, आपण सुद्धा खेळपट्टीच्या दिशेने या आणि या ट्रॉफीच्या दोघे जण त्या बाजूला दोघे जण या बाजूला आलात तर सर बरं होईल. ट्रॉफीचं अनावरण आपण करणार आहोत. खूप काही सांगून जाणार ही ट्रॉफी आहे. ही लक्षवेधी ट्रॉफी आहे आणि ही लक्षवेधी ट्रॉफी काय ही ट्रॉफी लक्षवेधी काय आणि या ट्रॉफीला शेवटी दाखवण्याचं कारण काय, कारण हा सस्पेन्स होता. ज्या वेळेला या ट्रॉफीज मागे लागवण्यात आल्या त्यावेळेला सगळ्यांना म्हटलं होतं की याच ट्रॉफीज या स्पर्धेच्या ट्रॉफीज आहेत, पण हे सरप्राईज होतं. काल सांगण्यात आलं होतं की ही ट्रॉफी शेवटी या स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण जाऊ त्यावेळेला त्याचं अनावरण केलं जाईल आणि सगळ्यांना दाखवली जाईल. कारण जे संघ टॉप 3 टॉप 6 मध्ये येतील त्यांची आतुरता आणि त्यांचं त्या ट्रॉफीला बघितल्यानंतर ते हावभाव काहीसे वेगळे असतील आणि त्यासाठी ही ट्रॉफी आपण शेवटी त्याचं अनावरण करतोय. आदरणीय किसनजी माने साहेब जर आलेले असतील, ॲक्वा पॅलेस रिसॉर्टचे ओनर, तर आपण प्लीज या. जेकेसीसी अर्नाळा बिग बॅश लीग 2026 चा थरार जो आपण बघतोय, मागील 3 वर्ष साहेबांना मी सांगू इच्छितो की मागील 3 वर्षात सरपंच साहेब आपण सुद्धा होतात. मागील वर्षी आपण सर्वांनी या स्पर्धेला जवळून पाहिलेलं आहे. 3 वर्षामध्ये या स्पर्धेचा जो ग्राफ आहे टप्प्याटप्प्यानं वरती गेला आणि म्हणूनच आता ज्या वेळेला इयर एंडला ही स्पर्धा येते, म्हणजे इयर एंड कोणता म्हटला जातो तर त्याच्यामध्ये एप्रिल मेचा उल्लेख केला जातो. वॅकेशनचे दिवस असतात आणि त्यावेळेला वसई विरार बॉक्स अंडर आर्म क्रिकेट असोसिएशन अंतर्गत होणाऱ्या स्पर्धांमध्ये खेळणाऱ्या संघांची संख्या कमी असते. यावर्षी जेकेसीसी अर्नाळ्याने विचार केला की फक्त 16 संघांना समावेश देऊन ही स्पर्धा 2 दिवसीय आपण करूयात. पण या स्पर्धेकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा संपूर्ण वसई विरारची या स्पर्धेकडे बघण्याची नजर त्यांना त्या 16 वरती थांबू देत नव्हती. आदरणीय किसनजी माने साहेब, ॲक्वा पॅलेस रिसॉर्टचे ओनर, यांचं या ठिकाणी आगमन झाले. साहेबांना विनंती करेल आपण सुद्धा जॉईन व्हा. अर्नाळा नवापूर या पट्ट्यामध्ये कधी स्पर्धा असो, रघुवीरजी अर्नाळकर आणि किसनजी माने साहेबांचं योगदान नेहमीच आपण पाहिलंय. किसन माने साहेबांचं हार्दिक स्वागत. साहेब आपल्याला विनंती आपण जॉईन व्हायचंय. तर त्यावेळेला 16ची अनाउन्समेंट झाली. जेकेसीसी अर्नाळा संघाने 16चा फॉर्म टाकला. वसई विरार बॉक्स अंडर आर्म क्रिकेट असोसिएशन अंतर्गत त्या अगोदर 2 फॉर्म पडले होते. त्या फॉर्म मध्ये 24 संघाचा समावेश होता, पण त्या टीम 12-15च्या पुढे जात नव्हत्या. पण यांचा फॉर्म पडल्यानंतर 10 मिनिटांमध्ये टीम झाल्या 27. म्हणजे तुम्ही एक अंदाज लावू शकता की या स्पर्धेची ओढ किती आहे. वसई तालुक्यातला एक खेळाडू या स्पर्धेला खेळण्यासाठी किती आतुर आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अर्नाळा नवापूरकरांसाठी हे मैदान म्हणजे त्यांच्या खूप जवळचं, कारण शाळेतलं मैदान आहे. याच मैदानावरती घडलेत, याच मैदानावरती शिकत असताना इथे येऊन खूप सारे उन्हाळ्या पावसाळ्यात त्यांनी बघितलेले आहेत आणि अशा मैदानावरती स्पर्धा होते. या स्पर्धेला वसई तालुक्यातले बहुतांश खेळाडू पावसाळ्यात सुद्धा इथे येऊन खेळतात. म्हणून हे एक ऐतिहासिक मैदान आहे. शाळेचं त्याबद्दल विशेष आभार आहे. पण तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य एकच होतं की या मैदानावरती खेळण्यासाठी वॅकेशन असताना सुद्धा 27 संघ झाले. फायनली या टीमनं सांगितलं की आम्ही 16 नाही, ठीक आहे 24 पर्यंत ही मॅच नेऊ. ही स्पर्धा 24 संघांची करू. त्यामुळे सगळ्यांना विनंती, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात या जेकेसीसी अर्नाळ्याच्या संपूर्ण टीमसाठी ज्यांनी 24 संघांना मान्यता दिली आणि 3 दिवसीय स्पर्धा केली आहे. आता जास्त वेळ न घेता आपण या ट्रॉफीच्या अनावरणाकडे जाणार आहोत. अनावरण करण्यासाठी मी मान्यवरांना विनंती करेल की आपण एक हात पुढे करायचा आहे. आदरणीय मयंकजी दुबे साहेब यांच्या सोबत ते अनावरण केलं जाणार आहे. भरतजी बोरे आहेत. सरपंच साहेब आपण सुद्धा जॉईन व्हा. किसन माने सर आपण सुद्धा जॉईन व्हायचे. त्यानंतर महेंद्र पाटील साहेब, निकेत भोईर साहेब आपण सुद्धा या. तर ही आहे जेकेसीसी अर्नाळा बिग बॅश लीग 2026 सीझन 4 ची भव्य दिव्य आकर्षित आणि नेत्रदीपक आकर्षित करणारी ही नेत्रदीपक ट्रॉफी कैलासवासी बालकृष्ण बालू भोईर यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी देण्यात आली आहे आणि अंतिम विजेतेपद पटकावणाऱ्या संघाला ही ट्रॉफी दिली जाणार आहे. सर्वांना विनंती आहे माझ्या मागे बोलायचंय, बोला प्रभू श्रीरामचंद्र की. सो फायनली ट्रॉफीचं अनावरण झालंय. या थँक्यू डी साहेब. या ट्रॉफीच्या बाबतीत एक गोष्ट सांगू इच्छितो.
JKCC अर्नाला बिग बॅश लीग किंवा प्रीमियर लीग किंवा JKCC चषक जी काही स्पर्धा इथून पुढे होईल त्यावेळेला ही सेम थीम तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक इयरला बघायला मिळणार आहे. प्रभू श्रीरामचंद्र आमच्या हृदयात आहेत, आमच्या नसा नसात आहेत हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. सर्व मान्यवरांना विनंती करेल की आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. नाणेफेकीचं कौल इथे की तिथे, इथेच करायचं आहे. साहेबांना विनंती आपण थांबायचं प्लीज 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 प्लीज. टॉस केला जाणार आहे. दोन्ही कर्णधार मयंकजी दुबे साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. सो या दोन्ही कर्णधार आगाशी JKCC हेड टेल हेड्स इज द कॉल हेड्स इट इज. साहेबांना विनंती आहे दोघांनाही शुभेच्छा द्यायच्या. चर्चा करणार आहोत आपण दोन्ही कर्णधारांशी. टॉस जिंकलाय ऋषभ हेमाडने. ऋषभ, आगाशीची स्पर्धा झाली, JKCC ने फायनल मारली आहे आणि JKCC ची स्पर्धा आहे आणि आगाशी त्यांच्यासोबत नॉकआउट खेळते सुपर 6 ची. काय फिलिंग आहेत आणि कशा प्रकारे या मॅचला बघताय? मॅचला तर 2 दिवस झाले मी बघतोय. खूप मजा येते इकडे खेळायला आणि आम्ही प्रयत्न करू का फायनल पर्यंत जायचा. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅच साठी. आणि दुसऱ्या बाजूला प्रणय आहेत. माफ करा तुमचा निर्णय बाकी आहे. तर रक्षण खूप साऱ्या शुभेच्छा. आणि त्यानंतर प्रणय, पहिला नंबर त्यांच्याकडे तुम्ही मारला होता आणि पुन्हा एकदा तुम्हाला नॉकआउट मध्ये तुमच्या धर्तीवरती मिळतात. सो कशा प्रकारे या मॅचला बघताय आणि पहिली बॅटिंग करत असताना किती धावांचं टार्गेट नजरेसमोर ठेवलंय? ही मॅच तर आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे कारण आमच्या इकडची पब्लिक फुल सपोर्ट आहे आणि टीमनं जो परफॉर्मन्स केला आहे त्याच्या व्यतिरिक्त अजून आम्ही जास्त चांगला परफॉर्मन्स करायचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा. विनंती करेल दोन्ही संघांना आपल्या टीम प्लॅन साठी लगेच बाजूला जायचं आणि 2 मिनिटांमध्ये खेळायला सुरुवात करायची आहे. नाणेफेकीचा कौल जिंकलाय. आगाशीनं सांगितलं आम्ही पहिली फिल्डिंग करू. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय ते JKCC अर्नाला या संघाला. घरच्या मैदानावरती कसा खेळ करायचा त्याच्यासाठी प्लॅन झालाय. आणि दुसऱ्या बाजूला आगाशी सांगते आमच्या घरच्या मैदानावरती तुम्ही जिंकला होतात, आता तुमच्या मैदानावरती आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. सो चांगली मॅच, सुपर 6 ही तिसरी मॅच आपल्याला बघायला मिळणार आहे. तुम्ही तोपर्यंत कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा, बघत सुद्धा राहा. क्रिकेटचा महासंग्राम JKCC अर्नाला बिग बॅश लीग 2026 पर्व 4. स्टेट युन विथ पाटील नेटवर्क. थँक्यू. JKCC क्रिकेट चषक, क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक. JKCC क्रिकेट चषक, क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक. अर्नाला गावाची शान, JKCC चा संघ महान. जुना कोलीवाड्याची शान, JKCC चा चषक महान. या अर्नाला गावाची शान, JKCC चा संघ महान. साऱ्या गावामध्ये अर्नाला गावामध्ये JKCC चाही बोलबाला, JKCC चाही बोलबाला. जुना कोलीवाड्यात JKCC चषक प्रेमच झाला. जुना कोलीवाड्यात JKCC चषक प्रेमच झाला. दर्पण वझे आणि दिलीपजी भोईर यांना विनंती आपण मंचावरती यायचंय. आदरणीय दर्पणची वझे, दिलीपजी भोईर यांना विनंती आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत. JKCC अर्नाला बिग बॅश लीग 2026 सीझन 4. सीझन 4 चा थरार आपण बघत आहात, ऐकत आहात, पाहत आहात. आता ज्या कारणासाठी जुना कोळीवाड्यातील सगळे प्रेक्षक या ठिकाणी आलेले आहेत तो क्षण जवळ आलाय. म्हणजेच काय तर JKCC ची मॅच लागली आहे. सचिनजी गरत यांच्या बाजूला दाखवलं जात आहे ही JKCC अर्नाला बिग बॅश लीग ची या वर्षीची ट्रॉफी. ती ट्रॉफी कशा प्रकारची आहे? सेम थीम प्रत्येक वर्षाला असणार असं या JKCC अर्नाला बिग बॅश लीगच्या 4थ्या पर्वाच्या ट्रॉफीच्या अनावरणाच्या वेळी सांगण्यात आले. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. JKCC क्रिकेट संघ अर्नाला गावात नंबर 1. JKCC क्रिकेट संघ अर्नाला गावात नंबर 1.
कॅफेचे आणि नॅस इव्हेंटचे आदरणीय अनिकेत तांडेल यांचे या ठिकाणी आगमन झालंय. अनिकेत तांडेल यांना विनंती करेल आपण मंचावरती यायचं. आपलं हार्दिक स्वागत. आणि अनिकेत तांडेल यांचा यथोचित सन्मान केला जाईल किशन माने साहेबांच्या शुभ हस्ते. अनिकेत तांडेल यांना विनंती आहे. नॅस इव्हेंट आणि ओशन व्ह्यू कॅफेचे ओनर आहेत अनिकेत तांडेल, त्यांचा यथोचित सन्मान या मंचावरती केला जातोय. अनिकेत तांडेल यांचा सन्मान करण्यासाठी किशनजी माने साहेबांना विनंती करण्यात येते. साहेब आपण सन्मानित करायचंय अनिकेत तांडेल यांना. धन्यवाद अनिकेतजी तांडेल, आपलं मनपूर्वक आभार.